नमस्कार. आज आपण ऐकणार आहोत भाग 5 मागोवा हरिचरित्राचा. आकाश चांदवा, नक्षत्रांचं लेणं लेऊन मार्गात सामोरा यावा, हृदय वीणेच्या मृदुल तारा झंकारत राहाव्यात आणि सप्तसुरांचं इंद्रधनुष्य चमकून दिशा उजळून जावी, अशा भावस्थितीत मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी शके 1816 इसवी सन 1894 साली जरळीला हिरण्यकेशीकाठी जोशीवाड्यात हरीचा जन्म झाला. आई रखुमाईच्या कुशीत असतानाच अवघ्या 10-11 महिन्यातच पित्याचं म्हणजेच श्रीनिवासपंतांचं छत्र हरपलं. असं सांगतात की आपल्या आईच्या कपाळावरचं पुसलेलं कुंकू बघून बाळहरीनी स्तनपानच नाकारलं. रडून रडून गोंधळ घातल्यावर आजींनी अखेर सुनेच्या भाळी कुंकवाचा टिळा लावून बालहरीच्या सुकलेल्या ओठांना आईच्या दुधाचा अमृत ओलावा दिला आणि एका अर्थाने खरं तर त्याच क्षणापासून लोकशिक्षणाच्या हरिकार्याचा शुभारंभ झाला. आईपासून, आपल्या घरापासूनच. वास्तविक कुंकवाचा आणि वैधव्याचा अर्थार्थी काहीही संबंध नसताना पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या एका अनिष्ट रूढीलाच हरीने त्या अर्थानेच बालपणीत छेद दिला. हरिकाकांनी बालवयात हा घडवलेला चमत्कारच नव्हता का हो, असा प्रश्न मनात सहजच डोकावून मानवी जन्माचं, माणसाच्या मानसिक आणि शारीरिक वयातल्या अंतराचं, मानवी मेंदूतील बुद्ध्यांकाचं रहस्य शास्त्रशुद्ध पद्धतीने जर जाणून घेतलं ना, तर अध्यात्मशास्त्राचं डोळसपणाने अध्ययन चिंतन केलं तरच सामान्य माणसाच्या असलेल्या बालवयातील घडणाऱ्या अशा घटनांची संगती लावता येते. मग ज्ञानेश्वरांनी एवढ्या लहान वयात ज्ञानेश्वरीसारखा महान ग्रंथ कसा बरं लिहिला असेल? अशा स्वरूपाच्या असंख्य प्रश्नांच्या उत्तरातून अशा घटना, अशा प्रसंगांना आपणच दिलेलं चमत्काराचं वलय गळून पडतं. अशा घटना, अशा प्रसंगांकडे हरिकाकांसारख्या अलौकिक सामर्थ्य असलेल्या सत्पुरुषांकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून जातो. आणि मग हिरण्यकेशीच्या विशाल पात्रात डुंबत असताना नदीला पूर आल्यामुळे हरी बुडाला म्हणून उडालेला गोंधळ आणि हा का हरी, अशा शब्दातून हरीने दिलेला आनंदही असाच अर्थपूर्ण वाटतो नाही का? 4 भिंतीत कोंडलेलं जीवन जगण्यासाठी जीवनाचं अपुरं ज्ञान देणाऱ्या शाळेला रामराम ठोकून हरीने कागल आणि कोल्हापूर गाठलं. तिथे थोडंसं अध्ययन केल्यावर नरसिंहवाडी, औरवाड, बेळगाव अशी भ्रमंती करून 1909 साली जरळीला पुन्हा आगमन केलं. 1911 साली दोंडगे मुक्कामी कुरडीच्या कल्पोपंत कुलकर्णी यांच्या कन्येशी, भागीरथीशी, सासरचं अन्नपूर्णा नाव आहे, हरीचा विवाह झाला. तरीही हरीने अध्ययनासाठी पुन्हा मिरज गाठलं. तिथे त्याने प्रभाकर शास्त्री गाडगीळ यांच्याकडे 2-3 वर्ष संस्कृतचं अध्ययन केलं. 1914 साली घरच्या मंडळींनी हरीला पुन्हा जरळीला आणलं. 1915 साली आळते इथल्या घरचं कुलदैवताचं दर्शन घडलं. जोशी घराण्याचं कुलदैवत गिरीबालाजी शाकंबरी म्हणजे बदामी बनशंकरी आणि सीतारामचंद्र म्हणजे आळत्याचे रामलिंग ही हरिकाकांची श्रद्धास्थानच होती. हरिमनाच्या बालपणापासूनच्या विविध कडा न्याहाळल्या तर त्यातून मनातून डोकावणाऱ्या नानाविध पैलूंचं दर्शन घडतं आणि त्यातून त्यांचं चरित्रसूत्र देखील गवसतं. जरळीच्या प्राथमिक शाळेत अण्णासाहेब लठ्ठे शिक्षणाधिकारी शाळा तपासण्यासाठी आले असताना त्यांनी मुलांना पहिलाच प्रश्न विचारला की काय रे मुलांनो, या गावचे पाटील कुलकर्णी लाच घेतात का? वर्गातील 17 विद्यार्थ्यातून बालहरीने केवळ या प्रश्नाच्या संदर्भात निषेध नोंदवला. हा प्रश्न शाळेच्या संदर्भातील नसताना तुम्ही तो आम्हाला का विचारता? आता शिक्षणाधिकारी कडाडले, या उद्धट मुलांना नापास करा. का रे, तुझी जात कोणती आहे? मानव जात. तुमची जात कोणती? हरीनेच त्यांना प्रतिप्रश्न केला. जैन. हरी लगेच उद्गारला, ही काय जात आहे? ज्याला जात आणि धर्म यातील भेद कळत नाही त्यांनी आमची परीक्षा का घ्यावी? हरीने घातलेला हा घाव शिक्षणाधिकाऱ्यांच्या वर्मी लागला. त्यांनी हुकूम फरमावला, या उन्हाळ मुलाला कोल्हापुरातल्या कोणत्याही शाळेत घेऊ नका.
सत्यासाठी औपचारिक शिक्षणाला मुकावं लागलं याची खंत न बाळगता हरीने अनुभवाच्या विश्वशाळेत प्रवेश केला, जिथे जाती पातीचं, धर्म पंथाचं, भेदाभेदाचं खरं शिक्षण मिळत नाही, खरा मानववादी संस्कार घडत नाही, ते बेगडी शिक्षण हवंय कशाला, असाच विचार बालहरीने केलेला असणार आणि आयुष्यातली पुढील वाटचाल त्यांनी नव्या दिशेने सुरू केली. कोल्हापूर हे हरीचं आजोळ. हरीने व्यायाम उत्तम प्रकारे आत्मसात करून घेतला. हरीचे आजोबा शाहू महाराजांच्या राजवाड्यावर पूजेसाठी जात असत, त्यामुळे हरीला राजवाड्यावर सर्व मुभा होती. वाड्यावर जाऊन तो वेगवेगळे खेळ खेळत असे. महाराज एकदा जरळीहून जाताना त्यांना हरीने प्रेमाने दिलेला डांगर भाकरीचा त्यांनी मोठ्या चवीने आस्वाद घेतला. हरीचं कौतुक झालं. त्यातही शाहू महाराजांच्यासारख्या लोकोत्तर राजाला शिरापुरीचं जेवण नेऊन न देता त्यांच्या मनात ज्या गोरगरिबांबद्दल अतीव प्रेम होतं त्याचंच त्यांनी भोजन नेऊन दिलं. त्यांनी आपल्याला दिलेल्या शिक्षणाची प्रेमाची उतराई म्हणूनच कृतज्ञ भावनेने आपल्याजवळ जे आहे तेच स्नेहभावाने त्यांनी अर्पण केलं. बालपणापासूनच हरीला संगीताची आवड होती. टिपऱ्यांची कितीतरी गाणी त्यांना पाठ होती. वेदाध्ययनासाठी कागलला इचलकरंजीला असताना कलावंतिणीच्या माड्या चढूनही हरीने गाणं ऐकण्याची हौस पुरवून घेतलेली आहे. बालपणी जरळीला भजनी मंडळ स्थापन करून त्यांनी गावकऱ्यांनाही भजनानंदाची गोडी लावली होती. स्वतःला मिळणारा आनंद, सुख, समाधान दुसऱ्यांनाही मिळायला हवं यासाठीच लहानपणापासून हरीची ही धडपड होती. हरिकाकांचं बालपण आठवणारी त्यांच्यासोबत लहानपणी खेळलेली व्यक्ती म्हणजे त्यांची भाची बनाक्का, काकांच्या थोरल्या बहिणींची म्हणजेच अंबाक्कांची कन्या. पुढे काकांची या जिवलग मित्राची विनायक दंडगे याची ती पत्नी झाली. बनाक्कांनी सांगितलेल्या बालश्री हरीच्या काही लीला लक्षणीयच आहेत. एकदा जनक घराण्यातील जोशी मंडळी हरीसह हलकर्णींच्या शेतात गेली होती. तेव्हा एवढी चांगली जमीन असून पाण्याविना कोरडी असल्याची खंत तेथील शेतमजुरांनी बोलून दाखवली. हरीने मोठ्या माणसांसारखी ती ऐकून घेतली आणि शेतमालकाला बोलावून घेतलं आणि सांगितलं, मी उभा आहे त्या जागी जमीन खोदा, पाणी लागेल. सुरुवातीला सर्वांनी हसण्यावरी नेलं, परंतु त्यांच्यातील एका वृद्धाने सांगितलं, या पोराच्या मुखाने देव बोलला नसेल कशावरून, खोदून तर पाहू. पुढे त्या जागी खोदून बघितलं तर खरंच चांगलं पाणी लागलं. शेतातील मातीला ओलावून गेलं. हरी जेवायला बसल्यावर कधी कधी सर्व स्वयंपाक संपून जाई. मग आपण उपाशी राहणार ह्या कल्पनेने बनाक्काला रडू यायचं. त्यावेळी हरी त्यांची समजूत काढायचा. तू रडू नकोस. तुला ज्यावेळी काही अडचण असेल ना त्यावेळी मी दत्तकट्ट्यावर आहे. तू तिथे येऊन फक्त कापूर लाव म्हणजे तुझी अडचण, तुझी भूक पळालीच म्हणून समज. एकदा पूजेतले देव हरवले म्हणून जोशीवाड्यात एकच विषय ज्याच्या त्याच्या तोंडी झाला. एकेकाच्या एक एक कल्पना, नाना शंका, नाना कुशंका. हरी दुरून हे सगळं न्याहाळत होता. अखेर गालातल्या गालात असं तो उद्गारला, निर्माल्य शोधा सापडेल. आणि घडलंही तसंच. एक दिवस आपल्या भावंडांबरोबर शेतात गेल्यावर हरीला तहान लागली म्हणून नागेशरावांनी तांब्याभर पाणी शेतातील खोपटातून आणून दिलं. त्यावेळी हरीने शेतातली एक काडी घेतली. तिने पाणी ढवळलं आणि सर्वांना ते पाणी आधी थोडं थोडं प्यायला दिलं. तेव्हा ते म्हणाले, हा तर चक्क रस आहे, तांब्यातलं पाणी कुठे गेलं. बनाक्का आणि हरिकाका यांच्यातील बालपणापासून गुंफलेले स्नेहाचे धागे पुढे मामा भाची या नात्यापासून तो बनाक्कांनी आपल्या हरिमामांना परमेश्वर रूपात पाहीपर्यंत दृढ होत गेलं. त्यामुळे बनाक्का काकांची नेहमीच मोकळेपणाने बोलत असे. काकाही नेहमी त्यांची थट्टा मस्करी करूनच बोलायचे. त्यांचं हे भक्तिप्रेमाचं अतूट नातं हिरलग्याने हेरलं. याच हिरलगा गावात दत्तकट्ट्यानजीक हरिकाकांचं समाधी स्मारक चिरंतन झालेलं आहे. या दत्तकट्ट्यालगत असलेल्या पुरातन दत्तपादुकांचं महत्त्व काकांनीच लोकांच्या प्रथम ध्यानी आणून दिलं आणि तेव्हापासूनच ते जागृत दत्तस्थान ठरलं. अरूपे घेतले रूप या हरिकाकांच्या पहिल्या चरित्र ग्रंथाच्या वेळी बनाक्कांनी हिरगल्ल्यात स्वतःच्या हातांनी चुलीवर खरपूस भाजलेली
जोंधळ्याची भाकरी आणि आंबाडीची भाजी अशी काकांच्या आवडीची खास मेजवानी देऊन काकांच्या बालपणीचे मौलिक प्रसंग कथन केले होते. या ग्रंथाच्या तयारीच्या काळात बनाका रुग्णशय्येवर होत्या, पण जणू काही दाराशी आलेल्या यमराजालाही अंमळ थांबवून त्यांनी काही घटना, काही प्रसंग कथन केले आणि त्यांनी 1996 साली कोल्हापुरात देह ठेवला. गोसावी घराण्यात दत्तक. 1916 साली हरीने दत्तो नरसिंह यांचे दत्तक पुत्र म्हणून यमकनक मर्डी येथील गोसावी घराण्यात प्रवेश केला. पुणे बंगळूर राजरस्त्यावर संकेश्वर नंतर येणारं हत्तरगी हे छोटंसं गाव. या गावापासून 4 फर्लांग अंतरावरील मोठं गाव यमकन मर्डी. वीरशैव विरूपाक्ष पंडिताने इथे पुष्करणी तलाव बांधून भारती मंदिराची स्थापना करून शक्तिभक्तीचं अधिष्ठान दिलं. अशा गावाचा दत्तोबा गोसावी यांनी कुंदर्गी रानातील एका वाघाला पळवून लावल्याने त्यांना बक्षीस म्हणून लाभलेल्या हुली भूमी म्हणजे वाघाची जमिनीचा, पराक्रमाचा, साधुत्वाचा भारद्वाज गोत्री घराण्याचा वारसा हरीला लाभला. गोसावी घराण्यात गोकुळाष्टमीच्या उत्सवाची पूर्वापार परंपरा. संत एकनाथ महाराजांनी त्यांच्या दक्षिण यात्रेत या मठाला भेट दिली होती. तेव्हापासून हा उत्सव गोकुळ अष्टमीपासून 3 दिवसांचा झाला. या उत्सवात नाथ महाराजांनी दिलेल्या भेटवस्तूंचं पूजन, प्रतिष्ठान चरित्रांचं वाचन तर 3रे दिवशी करण्याची प्रथा नाथ काळापासून सुरू झालेली आजही कायम आहे. गोसावी घराण्यातल्या प्रथा, परंपरा नव्याने समजून घेऊन हरीचा संसार सुरू झाला. प्रारंभीचे दिवस अतिशय कष्टाचे होते. साथ केवळ पत्नीची म्हणजेच अन्नपूर्णेची. मिळणाऱ्या मोजक्या अन्नाने आपल्या पतीचं पोट भरणार नाही म्हणून आपल्या वाट्याची भाकरी आग्रहाने पतीला खायला घालणारी, स्वतः अर्धपोटी राहून दिवसभर कष्ट उपासणारी अन्नपूर्णा आणि तिला पहाटे जात्याच्या दळण दळताना मदतीचा हात लावणारा पती हरी. आपल्या दत्तक पित्याने ठेवलेल्या मराठाबाईचा हरीने आई म्हणून स्वीकार केला. तिची कन्या तारा हिच्यावर पाठच्या बहिणीसारखी मायाची पाखर घालून तिचे पुढं लग्नही लावून दिलं. समतेचे नुसते नारे लावण्यापेक्षा आपल्या कृतीतून, आपल्या उक्तीतून हरीने असा समतेचा अंगीकार केला. 1920 साली हरीने गावात एक मराठी शाळा उत्स्फूर्तपणाने सुरू केली. मराठी 7वीपर्यंत चालणाऱ्या या शाळेत सर्व विषय हरी मास्तर तोंडी शिकवीत. सर्व जाती धर्माच्या विद्यार्थ्यांना विनामूल्य प्रवेश मिळत असे. घरातच शाळा भरत असे. सुप्रसिद्ध क्षयरोगतज्ञ डॉक्टर भिरडी यांच्यासारखे जयसिंगपूर हरिमास्तरांचे कितीतरी विद्यार्थी पुढे नावारूपाला आले. चंपाक्का नाडगवडा, अक्का देशपांडे, बिरासनी कलावंतीण अशा त्यांच्या विद्यार्थिनी हरिमास्तरांनी घडवलेल्या संस्कारांनी स्वतःच्या जीवनाला वेगळी दिशा देऊ शकल्या. गावातील कर्मठांचा रोष पत्करून हरिमास्तरांनी आपल्या विद्यार्थ्यांना अस्पृश्य उद्धाराचं कृतिपाठ दिले. समाजकार्यात येणाऱ्या संकटांवर मात करायची याचेही संस्कार विद्यार्थ्यांवर केले. महात्मा गांधींच्या दारूबंदी चळवळीत, 1942च्या चले जाव मोहिमेत सहभागीच होऊन हरींनी राष्ट्रीय कार्याशीही आपलं नातं प्रस्थापित केलं. भूमिगतांना भरघोस मदत करून आपलं देशरूढ फेडलं. हत्तरगीच्या दत्त मंदिराच्या जीर्णोद्धार कार्यात त्यांनी धनिकांबरोबर गोरगरिबांनाही सामावून घेतलं. मोडीच्या भांड्याचा धंदा कर असा आपल्या एखाद्या विद्यार्थ्याला व्यवहार्य सल्ला देऊन त्याचा संसारही त्यांनीच उभारला. हरी काका. दत्तक कुटुंबाबरोबरच हरीने कुटुंबाचीही काळजी वाहिली. एकदा त्यांच्या पुतण्या श्रीधरपंत आपल्या घरून परतताना त्यांच्या पत्नीकडे पीक पाणी, पैसा, घर नाही एवढंच बोलला. हरीने त्याचा अर्थ जाणून घेतला आणि जोंधळ्याचं पोतं त्यांच्याकडे पाठवलं. 2 दिवस न पेटलेली पुतण्याच्या घरातली चूल पेटली. हरीचं इतकं अवधान असायचं. आपली कूस उजवत नाही म्हणून अन्नपूर्णेने जेव्हा त्यांच्याकडे दुसरा विवाह करण्यासंबंधीचा हट्टच धरला तेव्हा केवळ पत्नीचा हट्ट म्हणून लक्ष्मीशी विवाह केला. लक्ष्मीला अन्नपूर्णेचा प्रेमाचा, मायेचा मोठाच आधार अन्नपूर्णेच्या अखेरच्या श्वासापर्यंत लाभला.
आपल्या अंतर्ज्ञानाने अन्नपूर्णेचं अल्पायुष्य हरीने जाणलं असणारच, तेव्हा गोसावी घराण्याची कुटुंबाची धुरा चालण्यासाठी लक्ष्मीसारख्या पत्नीचा आधारही हरीने आवश्यक मानून दुहेरी हेतू साधला. गुप्तधनाच्या आशेने रात्रभर जमीन खोदणाऱ्या आपल्या मोठ्या भावाला त्यांनी कुठे खोदलं म्हणजे धनलाभ होईल तो कोपऱ्यातला कोनाडा दाखवला. त्यात केवळ 425 रुपये 7 आणे आणि 5 पैसे एवढीच रक्कम मिळेल, परंतु त्या रकमेचा उपयोग गरिबांसाठीच करा असा आग्रह हरीने आपल्या जनक भावाला केला. स्वकष्टाचा पैसाच हरीला अभिप्रेत होता. 1955 आणि 56 साली गोकुळाष्टमी उत्सवात आलेल्या बहिऱ्या मुक्या मुलांना काकांनी ओम नमः शिवाय हा मंत्र दिला. स्वरयंत्रांना ताण देऊन मुक्या मुलांना या मंत्राचा उच्चार करायला सांगितला. बहिऱ्या मुलीसाठी दिलेल्या मंत्राबरोबर स्वतः देवाला प्रार्थनाही केली. तेव्हा ईश्वरीय प्रार्थनेला शास्त्राची योग्य जोड अढळ श्रद्धेने दिली तर मुकेपण बहिरेपण अशा अपंगत्वावर माणसाला मात करता येते हा आत्मविश्वासच त्यातून त्यांनी सर्वांना दिला. ज्योतिषाचंही आपलं ज्ञान अचूक असावं, त्यात अभिनिवेश नसावा अशी त्यांची धारणा होती. विनायकराव दंडगे यांचा त्यांचे बंधू विष्णू अण्णा यांच्या आयुष्यासंबंधी हरिकाकांचा वाद झाला. आपले बंधू दुसरे दिवशी सायंकाळी 7 वाजता राम म्हणणार असं त्यांचं म्हणणं होतं. विष्णू अण्णा ही ज्योतिषी, त्यांच्या कुंडलीनुसार त्यांच्या जीवाला धोका नव्हता, परंतु अखेर हरीचंच भविष्य खरं ठरलं. हे ज्योतिषशास्त्रापलीकडचं अध्यात्मज्ञानच होतं. हिरलकच्या दत्त जयंतीला जितक्या जिव्हाळ्याने हरीने जावं तितक्याच आपुलकीने 1942 साली तिथे झालेल्या माझी जमीन या नाट्यप्रयोगासाठीही जावं. नाटकातला चुकलेला झपताल पेश करून उत्तम अभिनयाचं 1 रुपयाचं बक्षीसही मोठे मामाला द्यावं. हरीने अशी असंख्य माणसं जोडली. त्यांच्या सुखदुःखात धावून जाऊन आपलीशीही गेली. माणसासारखंच वृक्षवल्लरीवरही हरींचं विलक्षण प्रेम असायचं. त्यांचं संगोपन करण्यात त्यांना आनंदच वाटायचा. आपल्याबरोबर अनेक लोकांना या कार्यात सोबत घेऊन हरीने त्यांचं निसर्गाशी नातं जोडून दिलं. वृक्षारोपणा इतकंच त्यांचं संगोपनही व्हावं म्हणून अनेकांना पुढे तसे नियमही त्यांनी दिलेत. आपल्या आई बहिणीची अब्रू लुटणाऱ्या एका नराधमाचा एका आधुनिक भीमाने अंत केला, तेव्हा तुरुंगात जाऊन हरीने त्याला धीर दिला. पुढे भीमाची सुटका झाली. अशा लोककार्याने लोकप्रेमाने हरिकाका झाले ते सर्वांचे हरिकाकाच झाले. आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत. हरिओम.